Hello friends, welcome to online FB Live classes. आज आपण इंट्रोडक्शन करणार आहे 11वीच्या सिलेबसचं आणि आजचा सब्जेक्ट आहे आपला बायोलॉजी. मीन्स इंट्रोडक्शन ऑफ बायोलॉजी. फर्स्ट ऑफ ऑल ह्या लाईव्ह लेक्चरमध्ये आज आपण जेव्हा सिलेबसचं इंट्रोडक्शन करणार आहे त्यावेळेस टोटल चॅप्टरचं आपण इंट्रोडक्शन करून घेणार आहे. त्याच्यामध्ये कंटेंट्स काय काय ते आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉईंट्स सिलेबस आपण डिटेलमध्ये पुढे घेऊन जाऊ. बट टुडे आज आपण फक्त एक लाईव्ह इंट्रोडक्शन पाहणार आहे सिलेबसचं 11वी सायन्स बायोलॉजी. तर मी प्रीतम भांबरे, बायोलॉजी टीचर, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. नाऊ फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी. बायोलॉजीतून जर सुरुवात केली तर व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी हे सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे. बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ अँड लाईफ प्रोसेसेस. म्हणजे जीवनाबद्दलचं जेवढं पण आपल्याला सायन्स माहिती आहे जे लिव्हिंगमध्ये येतं त्याला म्हणतो आपण सोप्या भाषेत बायोलॉजी. नाऊ मी जर असं विचारलं की हु इज द फादर ऑफ बायोलॉजी तर तुम्हाला अर्थात उत्तर यायला पाहिजे. नाव अरिस्टॉटल इज नोन ॲज द फादर ऑफ बायोलॉजी. अरिस्टॉटल यांनी बायोलॉजीचा शोध लावला होता किंवा डिस्कवरी केलेली होती किंवा इन्व्हेन्शन केलेलं होतं. मग आता पुढे जेव्हा आपण बोलू की बायोलॉजी एक नेमकं काय, तर बायोलॉजी इज नोन ॲज द सगळे याच्यामध्ये आपल्याला लाईफ प्रोसेसेसचे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. लाईफ प्रोसेसेस म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत आणि त्या सिस्टीम्स म्हणजे नर्वस सिस्टीमपासून एक्सक्रिशनपासून ऑस्मोरेग्युलेशनपासून सर्क्युलेशन, रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस एक्सेट्रा एक्सेट्रा. दिस ऑल प्रोसेसेस आर टुगेदर. बायोलॉजीमध्ये काही टर्म्स आपल्याला पाहायला मिळतात जसे युनिसेल्युलर आहे, मल्टी सेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, युनिसेल्युलर मीन्स सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्स म्हणण्यापेक्षा आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणजे एक किंवा दोनपेक्षा जास्त ज्याच्यामध्ये सेल्स आपल्याला प्रेझेंट असतील त्याला जेव्हा आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन करणार आहे तर त्याच्या सिलेबसच्या मागे आपल्याला त्याचं काहीतरी बॅकग्राऊंड असणं महत्त्वाचं आहे किंवा ते माहीत असणं महत्त्वाचं आहे. बायोलॉजी ही ब्रांच सगळ्यात वास्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला करिअर्स अपॉर्च्युनिटीज, इम्पॉर्टन्स, स्कोप हा पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खूप नंतरून डेडिकेशन देता येईल किंवा करिअर्स करता येईल. त्याच्यामध्ये इतका इम्पॉर्टन्स दिलेला आहे. आणि बी ग्रुप आपण सोप्या भाषेत याला म्हणतो. हा रस्ता आपल्याला जास्तीत जास्त मेडिकल फील्डकडे घेऊन जाणार आहे किंवा रिसर्च फील्डकडे घेऊन जाणार आहे. याच्यासाठी फार जॉब्स पण अवेलेबल आहेत. जॉब्स तुम्हाला माहीतच आहेत कोणकोणते असतील, त्याच्याबद्दल आपण नंतरून कधीतरी बोलणार आहे ज्यावेळेस मी तुमचं एखादं लेक्चर घेईल करिअर्सवर. बायोलॉजी नंतरून कोणते करिअर्स आहेत त्यावेळेस आपण त्यावेळेस ती चर्चा करू. आज आपण फक्त सिलेबसचं इंट्रोडक्शन पाहणार आहे. आपल्याला माहीतच आहे बायो मीन्स लाईफ आणि लॉजी मीन्स स्टडी ऑफ लाईफ इन सिम्पल वर्ड्स इज डिफाइंड ॲज बायोलॉजी. सोप्या भाषेत आपण बायोलॉजीची व्याख्या कशी करू शकतो की आपण लाईफचा स्टडी करणार आहे. आता लाईफचा स्टडी करत असताना 11वी सिलेबस हा अपडेटेड सिलेबस आलेला आहे, म्हणजे चेंज सिलेबस आलेला आहे. आता हा चेंज सिलेबस पहिले 14 चॅप्टर्स होते पूर्ण 11वीमध्ये, आता तुम्हाला आहे 16 चॅप्टर्स. टोटल 16 चॅप्टर्स आर प्रेझेंट इन द 11 सायन्स बनण्यापेक्षा आपण 11 बायोलॉजीच्या टेक्स्टबुकमध्ये ते पण स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये आपल्याला एवढे दिलेले. आता सुरुवात करू आपण फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टर इज नोन ॲज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर लिव्हिंग वर्ल्ड. स्टडी ऑफ लिव्हिंग वर्ल्ड म्हटलं तरी चालेल. लिव्हिंग वर्ल्ड मध्ये काय काय येतं तर ते आपल्याला सगळ्यात माहिती. पहिले आणि ऍक्टिव्हिटीज म्हटल्यानंतर जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस लिव्हिंग वर्ल्ड बद्दल आपण बोलत असतो. आता लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपण दोन प्राण्यांना किंवा दोन स्पीसीजला किंवा दोन आपण गोष्टींना किंवा दोन घटकांना सगळ्यात महत्त्वाचं रोल प्ले करायला दाखवतो किंवा तो आपण पाहतो. सगळ्यात पहिले लिव्हिंग वर्ल्डमध्ये बायोलॉजीमध्ये आपल्याला दोन ब्रांचेस सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर बॉटनी प्लस झूलॉजी. बॉटनी मीन्स स्टडी ऑफ प्लांट्स आणि झूलॉजी मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स. आणि त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजी पण येते, मीन्स स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नाउ दिस थ्री टुगेदर इज गोइंग टू हॅव इन द बायोलॉजी या सब्जेक्टमध्ये. हे तिघे एकत्र जेव्हा येतात त्या गोष्टींना आपण म्हणतो द लिव्हिंग वर्ल्ड.
लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपल्याला काही बॉटॅनिकल गार्डन्स पाहिजे, झूलॉजिकल पार्क्स पाहिजे, या फील्डमध्ये सिस्टमॅटिक्स पाहिजे, काही नॉमेनक्लेचर आहे, काही बायनॉमियल नेम्स आपल्याला पाहिजे, काही सायंटिस्टचे नेम आपल्याला येणार आहेत, याच्यामध्ये काही हर्बेरियम अशा गोष्टी जेव्हा येतील तर ते सगळे कुठे येणार आहेत तर त्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये येणार आहेत. म्हणजे प्लांट्स ॲज वेल एज ॲनिमल्सचा अभ्यास करणारी जी पूर्ण चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला लिव्हिंग वर्ल्ड पाहण्यात येईल. सेकंड चॅप्टर इज नोन ॲज द सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक्स हा शब्दच काहीतरी आपल्याला सांगून जातो. सिस्टमॅटिक्स मीन्स इन सिस्टीम, इन ऑर्डर. आता इन ऑर्डर म्हटल्यानंतरून एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल आपण एखादं स्टोअरचं घेऊ किंवा मेडिकल स्टोअरचं घेऊ किंवा किराणा दुकानाचं घेऊ. आता सगळ्या जर तुम्हाला वस्तू एकत्र करून दिल्या तर ते तुम्हाला शोधायला पण अवघड जाईल आणि आयडेंटिफाय पण करायला अवघड जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावं लागेल. म्हणून सिस्टमॅटिक ही एक फील्ड आलेली आहे. सिस्टमॅटिक फील्ड ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर आणि त्याच्या पुढे मग त्या आपल्याला जेव्हा व्हर्नॅक्युलर नेम्स येतील त्याबद्दल आपण नंतर बोलणारच आहे. तर त्याबद्दल आपल्याला ते पाहायला मिळते. तर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मीन्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर बीइंग कीप्ड इन अ लिव्हिंग ऑर्डर ऑर अ लिव्हिंग सिस्टीम. आणि त्या सिस्टीम्स म्हणजे काय तर एक्झाम्पल्स तुम्ही ऐकलेले असतील. आपण कोण आहेत तर वी आर ह्युमन बीइंग्स आर नोन ॲज द मॅमल्स. मॅमल्स इज केप्ट इन दॅट टाईप ऑफ सिस्टमॅटिक्स. जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पिरियोडिक टेबल पाहिलेले, एस ब्लॉक एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्स, एफ ब्लॉक एलिमेंट्स, आणि ते त्यांच्या कॅरेक्टर्सनुसार तिथे ठेवलेले किंवा त्यांच्या कॉन्फिगरेशननुसार तिथे ठेवलेले किंवा त्यांचं मॉलिक्युलर वेट जे पण असेल नसेल त्याच्यानुसार ते त्यांची रचना तिथे केलेली. तर सिस्टमॅटिक्स ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला जो प्राणी जिथे ते कॅरेक्टर शो ऑफ करतो म्हणजे त्याचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स असतील किंवा त्याचे ॲनाटॉमिकल कॅरेक्टर्स असतील किंवा त्याचे फिजिओलॉजिकल कॅरेक्टर्स असतील जे तो तिथे डिस्प्ले करेल त्याच्यामध्येही आपल्याला पूर्ण चॅप्टर पाहायला मिळतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण तो अभ्यास करायला मिळतो. थर्ड चॅप्टर इज नोन ॲज द किंगडम प्लांटे. किंगडम प्लांटे म्हटल्यानंतर स्टडी ऑफ प्लांट्स आणि ही फील्ड कोणाशी रिलेटेड आहे तर ती बॉटनीशी रिलेटेड आहे. आणि बॉटनीशी जेव्हा रिलेटेड राहील तर किंगडम प्लांटे आपल्याला प्लांट्सचा अभ्यास करायचा आहे. प्लांट्सचं जेव्हा आपण सिस्टमॅटिक मॅनरमध्ये पाहतो तेव्हा प्लांट्स आर ऑफ किती टाईप्स तर ते 2 टाईप्समध्ये येतात आपल्याला, फॅनोरोगॅम्स अँड क्रिप्टोगॅम्स. आणि मग त्याच्या पुढे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आल्गे येतो, ब्रायोफायटा येतो, टेरिडोफायटा येतो, जिम्नोस्पर्म्स येतो आणि अँजिओस्पर्म्स येतो. मग आता त्याच्यामध्ये जर अजून डीप गेलं तर सगळे प्लांट जिम्नोस्पर्मपर्यंत म्हणजे फक्त अँजिओस्पर्म सोडून अँजिओस्पर्म्सलाच फक्त आपल्याला फ्रुट्स आणि फ्लावर्स पाहायला मिळतात. बाकीचे सगळे जेवढे पण कॅटेगरीज मी आता तुम्हाला सांगितल्या तर ते दॅट प्लांट्स आर नोन ॲज द फ्लावरलेस अँड फ्रूटलेस. त्यांच्यामध्ये फ्रुट्स आपल्याला पाहायला मिळत नाही आणि फळ पण पाहायला मिळत नाही, म्हणजे फ्लावर्स पण नाही आणि फ्रुट्स पण नाही. त्याच्यामध्ये प्लांटेमध्ये आपल्याला ते 5 टाईप्स पाहायला मिळतात किंवा त्यांचे कॅटेगरीज पाहायला मिळतात. स्टार्टिंग फ्रॉम अल्गे, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि मग जिम्नोस्पर्म आणि मग अँजिओस्पर्म. किंगडम ॲनिमिलिया इज द 4th चॅप्टर. ॲनिमिलिया पासूनच आपल्याला लगेच काय समजतं की ॲनिमल्स म्हणजे स्टडी ऑफ ॲनिमल्स. आणि मग स्टडी ऑफ ॲनिमल्स म्हटल्यानंतर स्टडी ऑफ ॲनिमल्स आर डिवायडेड इन 3 to 4 कॅटेगरीज. 3 ते 4 कॅटेगरीजमध्ये पाहायला मिळतं. सगळ्यात पहिले व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट येतं, पण आपल्याला तो सिलेबस इथे दिलेला नाही. मग आपण कशावर यांचं डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स करतो किंवा त्यांना डिस्क्राईब करतो तर ते नोटोकॉर्ड म्हणजे मग कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. नोटोकॉर्ड ज्याच्यामध्ये प्रेझेंट असेल त्यांना आपण म्हणतो कॉर्डेटा आणि नोटोकॉर्ड ज्यांच्यामध्ये अब्सेंट असेल त्यांना आपण म्हणतो नॉन कॉर्डेटा. असे आपल्याला ॲनिमल्स पाहिजे. त्यांच्यामध्ये एक्झाम्पल जर घेतले तर पोरीफेरापासून प्लॅटिहेल्मिंथिस आहे, एस्केल्मिंथिस आहे, ॲनेलिडा आहे, आर्थ्रोपोडा आहे, इकायनोडर्माटा आहे, हेमिकॉर्डेट आहे. हे झाले सगळे नॉन कॉर्डेट्स. आणि मग कॉर्डेट्समध्ये आपण कोणाचा अभ्यास करतो तर ते ॲम्फिबियन्स आहेत, रेप्टाईल्स आहेत, मॅमल्स आहेत, एव्हिस आहेत आणि पाईस आहेत. म्हणजे एवढे सगळे कुठे येतात तर ते कॉर्डेट्समध्ये येतात. त्यांचे सगळे कॅरेक्टर्स पाहिजे, त्यांच्यामध्ये कोणत्या सिस्टीम्स प्रेझेंट आहेत ते पाहिजे, त्यांचा प्लॅन कसा बॉडीचा झालेला आहे तो पाहिजे. म्हणजे ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन आहे का ब्लाइंड सॅक कॅव्हिटी आहे हे आपल्याला पाहिजे. जर्म लेव्स त्यांचे किती आहेत ते पाहिजे. सिंगल जर्म लेअर आहे, मोनोब्लास्टिक आहे, डिप्लोब्लास्टिक आहे की ट्रिप्लोब्लास्टिक आहे. म्हणजे डाय, बाय, ट्राय हे जेव्हा नावं येतील
तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की यांचे सफिक्स पुढे ॲड झालेलं आहे किंवा प्रिफिक्स पहिले ॲड झालेलं आहे, तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की ते कशाबद्दल सांगतायत. आणि मग यांचे कॅरेक्टर्स प्रत्येक पाहिल्यानंतरून यांना कुठेतरी त्यांनी ठेवलेले आहे. आणि कुठेतरी ठेवत असताना आर्थ्रोपोडा जेव्हा आपण एक एक्झाम्पल जर घेतला तर आर्थ्रोपोडा इज नोन ॲज द मोस्ट सक्सेसफुल रेस. आणि मग त्याचे कॅरेक्टर्स काय दिलेले आहेत, तर आर्थ्रोस मीन्स जॉईंटेड आणि पोडा म्हणजे लेग्स. ह्या कॅरेक्टर्सनुसार ते प्लांट ॲनिमल्सचं काय केलेलं आहे, तर ते वर्गीकरण केलेलं आहे. आणि वर्गीकरणला आपण काय म्हणतो, तर ते क्लासिफिकेशन म्हणतो. क्लासिफिकेशन यांचं करण्यात आलेलं आहे. पुढचा जो चॅप्टर आहे मित्रांनो, त्याला म्हणतो आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे, तर सेल पाहिजे आपल्याला. सेल इज नोन ॲज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. इट इज ऑल्सो नोन ॲज द फंडामेंटल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ. फंडामेंटल पण आहे, स्ट्रक्चरल पण आहे. सगळे लाईफ प्रोसेसेस कोण करतं, तर तो सेल करतो. सेल किती प्रकारचे आहेत, तर ते दोन प्रकारचे आपण पाहतो. एक युनिसेल्युलर सेल पाहतो आणि एक मल्टीसेल्युलर सेल पाहतो. आणि सेलमध्ये आता ऑर्गनायझेशन कसं आहे, तर ऑर्गॅनल्स म्हणतो आपण त्यांना सोप्या भाषेत, सेल ऑर्गॅनल्स. एक्झाम्पल आपण मायटोकॉन्ड्रिया घेऊ, न्यूक्लियस घेऊ, गोल्गी ॲपरेटस घेऊ, लायसोझोम्स घेऊ, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम घेऊ, काही प्लास्मिड्स घेऊ, सेंट्रिओल्स घेऊ, व्हॅक्युअल्स घेऊ, हे सगळे काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन घेऊ, सेल वॉल घेऊ, हे सगळे काय आहेत, तर त्याच्यामधलं ऑर्गनायझेशन आहे. ते सेल स्ट्रक्चर आपण पाहणार आहेत, प्लांटचं पण आणि ॲनिमलचं पण. आणि त्यांच्यामध्ये सेल ऑर्गॅनल्स कोणते कोणते प्रेझेंट आहेत आणि त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत, त्यांची स्पेशलिटी काय आहे, ते कोणते फंक्शन्स करतात, त्याच्याबद्दल आपण इथे बोलणार आहे. पुढचा चॅप्टर आहे मित्रांनो बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स म्हणजे मॉलिक्युल्स म्हणजे काही कंपोनंट्स आहे किंवा एलिमेंट्स आहे किंवा काही कंपाऊंड्स आहे. आणि हे कुठले आहेत, तर ते एलिमेंट्स यांना म्हणतो आपण बायो. बायो नाव जेव्हा येईल म्हणजे लाईफच्या काही प्रोसेसेसमध्ये हे मॉलिक्युल्स इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत, म्हणून यांना आपण म्हणतो बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स जेव्हा आपण म्हणतो तर हा विषय सगळ्या न्यूट्रिशनचा मध्ये जातो. म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे किती, तर ते दोन प्रकारचे आहेत, मेजर न्यूट्रिएंट्स आणि मायनर न्यूट्रिएंट्स. तर मेजर न्यूट्रिएंट्समध्ये तीन प्रकार येतात. पहिला येतो कार्बोहायड्रेट्स, दुसरा येतो प्रोटीन्स आणि तिसरा येतो लिपिड्स. आणि मायनर न्यूट्रिएंट्समध्ये किती येतात, तर ते येतात दोन. दोन कोणते कोणते, तर पहिला येतो विटॅमिन्स, दुसरा येतो मिनरल्स. त्यांचा सगळ्यांचा अभ्यास, त्यांचा स्ट्रक्चर, त्यांचे फंक्शन्स, त्यांच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहेत ते आणि ते कशासाठी उपयोगी पडतात ते सगळा जो अभ्यास दिलेला आहे तो येतो बायोमॉलिक्युल्समध्ये. पुढचा जो चॅप्टर आहे त्याला म्हणतो आपण सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे त्याच्यामध्ये सेल आपल्याला डिवाइड करायचे आहे. सेल डिव्हिजन इज द काय म्हणतो आपण प्रोसेस वेअर वन सेल इज डिवाइडेड इंटू टू डॉटर सेल्स. टू डॉटर सेल्स आर अगेन डिवाइडेड इंटू फोर डॉटर सेल्स. असं सेल डिव्हिजनचं एक प्रक्रिया पाहायला मिळते. त्याच्यामध्ये दोन पार्ट्स पाहायला मिळतात. पहिला येतो सायटोकायनेसिस, दुसरा येतो कार्योकायनेसिस. दोन पार्टमध्ये अजून त्याच्यामध्ये आपल्याला G1 फेज, G2 फेज, S फेज, G0 फेज हे पाहायला मिळतात. आणि एक मायटोसिस म्हणून एक आपल्याला प्रोसेस पाहायला मिळते ज्याच्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज हे आपल्याला पाहायला मिळतं. मायटोसिसमध्ये जेव्हा सेल जातो तेव्हा या सगळ्या प्रोसेसेसमधून, या स्टेप्समधून तो सेल काय होणार आहे, शेवटी डिवाइड होणार आहे. म्हणजे एका सेलपासून दोन सेल तयार होते किंवा एका सेलपासून चार सेल्स तयार होते. मग चार सेल जर झाले तर त्याला काय म्हणतो आपण मिओसिस. आणि दोन सेल जर झाले त्याला म्हणतो आपण मायटोसिस. हा पूर्णच्या पूर्ण अभ्यास आपल्याला सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे किंवा तो शिकायचा आहे. पुढचा येतो प्लांट टिश्यूज आणि त्यांची ॲनाटॉमी. तर प्लांटमध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे टिश्यूज पाहायला मिळतात. ते कोणते कोणते आहेत, तर पहिला येतो मेरिस्मॅटिक टिश्यू. परमनंट टिश्यू मधला काही विषय. परमनंटमध्ये मग स्क्लेरन कायमा असेल, कोलन कायमा असेल, पॅरन कायमा असेल, हे तीन पार्ट्स. आणि जे इम्पॉर्टंट त्यांच्यामध्ये टिश्यूज आहेत त्याला म्हणतो आपण झायलम आणि फ्लोएम. म्हणजे एकाचं फंक्शन काय तर ॲब्सॉर्बन्सचं आहे आणि एकाचं फंक्शन काय तर ते ट्रान्सपोर्टचं आहे. एक काय करतो तर फ्लेक्सिबिलिटी देतो प्लांटला, एक काय करतो तर एक प्रोटेक्शन देतो, एक काय तर तो डेड टिश्यू आहे आणि बाकीचे सगळे काय आहेत तर ते लिव्हिंग टिश्यू आहे. त्याच्याबद्दल आपण तेव्हा बोलणार आहेतच. पुढचा एक मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. जेव्हा फ्लॉवरिंग प्लांट्स बद्दल आपण बोलणार आहेत तर फक्त आता इथे कोणत्या प्लांट्स बद्दल बोलणार आहेत तर आपण अँजिओस्पर्म्स बद्दल बोलणार आहे. अँजिओस्पर्म्स आर द प्लांट्स विच आर नोन ॲज द फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग प्लांट्स. सगळ्यात पहिले फ्लावर इज नोन ॲज द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ऑफ द प्लांट. आणि मग त्याच्यामध्ये ओव्हरी पाहायला मिळतं म्हणजे अँड्रोशियम
म्हणजे मेल गॅमेटोफाइट आहे, फिमेल एम्ब्रियोफाइट आहे, कोरोला आहे, कॅलिक्स आहे, सेपल्स आहे, पेटल्स आहे, पेडिसिल आहे, थॅलॅमस आहे. एवढे त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स पाहिजे. आणि मग त्यांचा एम्ब्रिओ पाहिजे आहे, झायगोट पाहिजे आहे, पॉली एम्ब्रिओनी पाहिजे, ॲपोमिक्सिक्स पाहिजे आणि पार्निटोकार्पी पाहिजे. एवढे सगळे पॉईंट्स कुठे येतात तर ते ह्या चॅप्टरमध्ये येतात. सगळ्यात मोठा चॅप्टर म्हणून आपण याची ओळख करून घेऊ शकतो. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स हा सगळ्यात मोठा चॅप्टर आपण म्हणू शकतो. आणि एक किंगडम ॲनिमलिया हा पण खूप मोठा चॅप्टर आहे. पुढचा येतो ॲनिमल टिश्यूज. म्हणजे ॲनिमल्समध्ये किती प्रकारचे टिश्यूज आपल्याला पाहायला मिळतात. तर ते आपल्याला फक्त किती येतात तर ते देर आर ओनली 4 टाइप्स ऑफ ॲनिमल टिश्यूज. फर्स्ट वन इज नोन ॲज द एपिथेलियल टिश्यू, सेकंड वन इज नोन ॲज द कनेक्टिव्ह टिश्यू, थर्ड वन इज नोन ॲज द नर्वस टिश्यू आणि फोर्थ वन इज नोन ॲज द मस्क्युलर टिश्यू. या सगळ्या टिश्यूंचे फंक्शन काय काय, त्यांचं लोकेशन कुठे कुठे, ते कशावर ॲक्ट करतात, त्यांचं केमिस्ट्री कशी आहे, त्यांचे फीचर्स कसे आहेत आणि ते फीचर्स कुठे कुठे प्रेझेंट असून ते कोणते कोणते फंक्शन्स आपल्याला करून देतात, तर ते आपल्याला पूर्ण या चॅप्टरमध्ये पाहिजे. 11वा जो चॅप्टर आहे नोन ॲज स्टडी ऑफ ॲनिमल टाइप्स. आणि स्पेशली तिथे फक्त त्यांनी कॉक्रोच दिलेलं आहे. मागच्या सिलेबसमध्ये कॉक्रोचमध्येच आपल्याला फ्रॉग पण होता आणि एक अर्थवर्म पण होता. पण मग आता तो अपडेटेड सिलेबस जेव्हा आलेला आहे तर आता फक्त आपल्याला स्टडी ऑफ ॲनिमल टाइप्समध्ये कोणता अभ्यास करायचा आहे तर तो फक्त कॉक्रोचचा करायचा आहे. अर्थवर्म आणि फ्रॉग हे काय केलेले आहेत तर ते डिलीट करून टाकलेले आहेत आपल्या लेटेस्ट सिलेबसमधून. मग आता कॉक्रोचबद्दल जेव्हा बोलू आपण तर कॉक्रोचचे सगळे फीचर्स पाहिजेत आपल्याला. कॉक्रोचचे कॅरेक्टर्स पाहिजेत, एक्सटर्नल कॅरेक्टर्स पण पाहिजेत, इंटरनल कॅरेक्टर्स पण पाहिजेत. कोणत्या सिस्टीम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्या सिस्टीमचे नावं माहिती पाहिजेत. ते नावं माहिती करत असताना आपल्याला त्याचा इच अँड एव्हरी पॉईंट, इच अँड एव्हरी त्याचा आपल्याला आस्पेक्ट, इच अँड एव्हरी त्याचं आपल्याला फंक्शन आणि इच अँड एव्हरी त्या ऑर्गनचं नाव किंवा त्या पार्टचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून आपण कॉक्रोचला म्हणतो. एक्झाम्पल जर घेतलं तर कॉक्रोच हा आर्थ्रोपोडा या किंगडम ॲनिमलिया मधला एक आर्थ्रोपोडा आहे आणि त्याच्यामधला हा कॉक्रोच येतो. क्लास इन्सेक्टा येतं, त्याच्यामध्ये पेअर ऑफ विंग्स आपल्याला पाहायला मिळते, लेग्स पाहायला मिळतात म्हणजे पोडा पाहायला मिळतात. आणि मग ते कशा प्रकारचे फंक्शन्स करतात एवढं आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येईल. पुढचा जो चॅप्टर आहे 12वा आणि 13वा, हा चॅप्टर 12वीतून आलेला आहे. म्हणजे 12वीमध्ये पहिले चॅप्टर्स होते मागच्या सिलेबसमध्ये, पण ते आता तुम्हाला 11वीमध्ये टाकलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे नोन ॲज फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसची जेव्हा आपण डेफिनेशन करू तर तुमची आत्तापर्यंत 10वीपर्यंत जी तुमची डेफिनेशन होती तर ती आता चालणार नाही. म्हणजे इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन, एक्झेलेशन ऑफ CO2, म्हणजे एक्झेलेशन ऑर इनहेलेशन ऑफ CO2, एक्झेलेशन ऑफ O2 या डेफिनेशन चालणार नाही दोघांमध्ये. इथे इनहेलेशन ऑफ CO2 होतो आणि इथे इनहेलेशन ऑफ O2 होतो, तर त्या आता डेफिनेशन चालणार नाही. फोटोसिंथेसिसची जेव्हा डेफिनेशन आपण सायंटिफिकली 11th सायन्ससाठी जेव्हा आपण बोलू तर तिथे काय येतो, कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी इज नोन ॲज द फोटोसिंथेसिस. म्हणजे लाईटचं जेव्हा कन्व्हर्जन, एनर्जीचं कन्व्हर्जन जेव्हा केमिकलमध्ये होईल त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. आणि त्या केमिकलचं नाव आहे ग्लुकोज. ग्लुकोज हा सगळ्यात महत्त्वाचा काय आहे तर तो कार्बोहायड्रेटचा प्रकार आहे. म्हणजे बायो मॉलिक्युल्स मधला सगळ्यात इम्पॉर्टंट मॉलिक्युल ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो. सोप्या भाषेत आपण त्याला शुगर म्हणतो आणि अजून सोप्या भाषेत त्याला एनर्जी मॉलिक्युल म्हणतो. अजून सोप्या भाषेत आपण त्याला फ्युएल म्हणतो आपल्या बॉडीचं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर इंधन नसेल, फ्युएल नसेल तर आपण कोणतेच फंक्शन्स करू शकत नाही. त्याच्याबद्दल सगळा पूर्ण चॅप्टर आपल्याला पाहायला मिळतो. फोटोसिंथेसिसमध्ये काय होणार आहे तर तो ग्लुकोज फॉर्म होणार आहे. आणि रेस्पिरेशन या चॅप्टरमध्ये काय होणार आहे तर ते ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन एका सिंपल मॉलिक्युलमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. एक्झाम्पल आपण पायरुवेट त्याचं घेऊ. रिॲक्शन्स आपल्याला याच्यात पाहिजे, त्या रिॲक्शन्स म्हणजे केमिकल रिॲक्शन्स आहेत. त्या रिॲक्शन्स पूर्ण या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. फोटोसिंथेसिस म्हटलं तर प्लांट्सबद्दल आपण बोलणार आहे. शेवटी प्लांट्सच काय करतात तर ते फोटोसिंथेसिस करतात, जिथे सन एनर्जी, सोलर एनर्जी ही ॲब्सॉर्ब करणार आहे, लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार आहे. त्याच्यामधले एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम दिलेलं आहे. त्या स्पेक्ट्रममधला आपल्याला कोणत्या रेज सगळ्यात महत्त्वाचे आहेत किंवा कोणते किरण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे त्याच्याबद्दल बोलणार आहे आपण. गॅमा रेडिएशन्स आहेत, रेडिओ एलिमेंट्स आहेत, रेडिओ आपल्याला रेज पाहायला मिळतात, एक्सरेज पाहायला मिळतात, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, विजिबल रेज आहेत किंवा विजिबल स्पेक्ट्रम आहेत.
या सगळ्यांमधून आपल्या महत्त्वाचा जो स्पेक्ट्रम आहे त्याचा आपण अभ्यास फोटोसिंथेसिसमध्ये करणार आहे. आणि रेस्पिरेशनमध्ये काय करणार आहे, तर आपल्याला क्रेब्स सायकल्स आपल्याला पाहिजे, वर आपल्याला कॅल्विन सायकल पाहिजे. दोन मोठे सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत. मेल्विन केल्विन हा आपल्याला कुठे पाहायचा आहे, तर तो फोटोसिंथेसिसमध्ये. मग तिथे C3 प्लांट्स आहेत, C4 प्लांट्स आहेत आणि कॅम्प प्लांट्स आहेत. 3 प्रकारचे प्लांट्स आपल्याला पूर्ण जगामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे ह्या रस्त्याने ते जातात आणि ते कोणत्या प्रकारचे फंक्शन्स करतात याच्याबद्दल आपण पहिले बोलणार आहे. आणि मग रेस्पिरेशनमध्ये आपल्याला क्रेब्स सायकल पाहिजे. क्रेब्स सायकल नंतर आपल्याला ते ऑक्सिडेशन ग्लुकोजचं कसं करणार आहे त्याच्या काही रिॲक्शन्स आहेत. जसे एक्झाम्पल ग्लायकोलायसिस घेतली आणि दुसरी आहे ग्लुकोजेनेसिस. लायसिस म्हणजे टू ब्रेक डाऊन आणि जेनेसिस म्हणजे टू फॉर्म. ग्लुकोज एकामध्ये लायसिस होणार आहे म्हणजे ब्रेकडाऊन होणार आहे आणि एकामध्ये ग्लुकोजेनेसिस म्हणजे एकामध्ये ग्लुकोज फॉर्म होणार आहे. पुढचा जो चॅप्टर आहे नोन ॲज ह्युमन न्यूट्रिशन. आता ह्युमन न्यूट्रिशन हा कुठे येतो, तर हा परत बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमधूनच आलेला आहे. न्यूट्रिशन किती प्रकारचे आहेत, तर ते 4 ते 5 प्रकारचे मी तुम्हाला आत्ताच बोललो. कार्बोहायड्रेट्स आहे, लिपिड्स आहे, प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स आणि मिनरल्स आहे. आणि मग न्यूट्रिशनमध्ये आपल्याला कोणती सिस्टीम सगळ्यात महत्त्वाची, तर ती स्टार्ट होते माउथ पासून. मग सलायव्हरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत, मग इसोफेगस आहे आणि मग स्टमक प्रेझेंट आहे. आणि मग आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास कुठे करायचा आहे, तर तो ह्युमन न्यूट्रिशनमध्ये. आणि मग डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशामध्ये मिक्स झालेली आहे, तर ती एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये मिक्स झालेली आहे. आणि दोघांचं जेव्हा ऑस्मो रेग्युलेशन आपण करणार आहे, म्हणजे मेंटेनन्स त्याचं मेंटेनिंग कॅपॅसिटी जी आपण पाहणार आहे, तर ह्या चॅप्टर्समध्ये आपल्याला त्यांचा अभ्यास करायला मिळेल. ह्युमन न्यूट्रिशन्समध्ये काही आपल्याला डिसिजेस पण पाहिजे. जर एखाद्या विटॅमिनची, एखाद्या मिनरलची, एखाद्या काय म्हणतो आपण कार्बोहायड्रेटची किंवा प्रोटीनची जर डिफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये क्रिएट झाली, तर बेरी मॅरास्मस एक्झाम्पल्स तुम्ही डिसीजेस ऐकले असतील, स्कर्वी ऐकला असेल, नाईट ब्लाइंडनेस ऐकला असेल. हे सगळ्या गोष्टी कशातल्या आहेत, तर त्या डिफिशियन्सीजमधल्या आहेत. आणि मिनरल्स जर म्हटलं तर गॉयटर सारखा एखादा तुम्ही डिसीज ऐकला असेल, म्हणजे मानेला इथे जेव्हा आपल्याला मोठी गाठ होऊन जाते त्याला गॉयटर म्हणतो आपण, मराठीत त्याला गलगंड असा डिसीज म्हणतो. तर असे काही डिसीजेस आपल्याला पाहायला मिळतात. स्प्लिंगोमॅली असे काही अजून त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळते. तर त्या चॅप्टरमध्ये आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि एक्सक्रिशनमध्ये आपण एक्सक्रिटरी सिस्टीमचा पूर्ण अभ्यास करणार आहे. त्याच्यामध्ये किडनीचं आपल्याला फंक्शन पाहायला मिळणार आहे. किडनीचे कोणते कोणते फंक्शन्स आहेत ते पण आपण बघणार आहे. ऑस्मो रेग्युलेशन कशा पद्धतीने होतं आपल्या बॉडीचं, म्हणजे एक्स्ट्रा जे सॉल्ट्स असतील ते कुठे फेकले जातात, म्हणजे ते कुठे एक्सक्रीट केले जातात, ती पण आपल्याला प्रक्रिया पाहिजे. ऑस्मो रेग्युलेशन, एक्सक्रीशन या भरपूर टाईप्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नाव स्किन इज ऑल्सो नोन ॲज द एक्सक्रेटरी ऑर्गन. नोज इज ऑल्सो नोन ॲज द एक्सक्रेटरी ऑर्गन. कसं काय एक्सक्रेटरी ऑर्गन आहे नोज, मग तो काय करतो, तर ते एक्झेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साईडचं एक्झेल करतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमधून फेकून देतो. आणि स्किन कसं काय एक्सक्रेटरी ऑर्गन आहे, तर तो एक्स्ट्रा सॉल्ट्स, एक्स्ट्रा टॉक्सिक मटेरियल हे काय करतो, तर तो एक्सक्रीट करून देतो इन द फॉर्म ऑफ स्वेट. याचे पण एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळते. आणि जो शेवटचा चॅप्टर आहे त्याचं नाव आहे स्केलेटन अँड देअर मूवमेंट. स्केलेटन म्हटल्यानंतर काहीतरी आपल्याला लक्षात येतं. स्केलेटन इज नोन ॲज द फ्रेमवर्क, किंवा आपण त्याला म्हणतो आपण एक स्ट्रक्चर, जो आपल्या बॉडीला एक शेप देतो, एक साईज देतो, एक पोस्चर देतो, एक स्टान्स देतो आणि आपल्याला उभं करण्यामध्ये तो मदत करतो. आणि आपल्या बॉडीचं व्हायटल ऑर्गनचं पण काय करतो, तर ते प्रोटेक्शन करतो. 2 प्रकारचे स्केलेटन आपल्याला पाहिजे. एक्सियल स्केलेटन पाहिजे आहे आणि अपेंडिक्युलर स्केलेटन पाहिजे आहे. पण त्याच्या पहिले आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, तर देर आर 206 टाइप्स ऑफ बोन्स विच आर प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. आणि त्याचा अभ्यास कोणता आहे, तर ऑस्टिओलॉजी. ऑस्टिओ मीन्स बोन. हे दुसरे तिसरे त्याचे नावं दिलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही PG करू शकता, UG करू शकता. 206 प्रकारचे बोन्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांची विभागणी पण दिलेली. एक्सियल स्केलेटन मध्ये आपल्याला 80 प्रकारच्या बोन्सचा अभ्यास करायचा आहे आणि अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये आपल्याला 126 बोन्सचा अभ्यास करायचा आहे. दोघं मिळून किती होतात, 206 बोन्स होतात. एक्सियल स्केलेटनचं मेन फंक्शन पाहिजे आणि अपेंडिक्युलर स्केलेटनचं मेन फंक्शन पाहिजे. एक्सियल स्केलेटन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये व्हायटल ऑर्गन्सला प्रोटेक्शन करण्याचं काम एक्सियल स्केलेटन करतो. आणि आपल्या बॉडीचं लोकोमोशन करण्याचं काम, म्हणजे इथून तिकडे जाण्याचं काम, फिरण्याचं काम
मुवमेंटचं काम कोण करतं, तर तो करतो अपेंडिक्युलर टाईप ऑफ स्केलेटन. तर मित्रांनो, हा झाला पूर्ण तुमचा बायोलॉजी मधला पूर्ण 11वी सायन्सचा किंवा 11वी बायोलॉजीचा आपला अभ्यासक्रम. याला आपण थोडक्यात इंट्रोडक्शन घेऊ बायोलॉजीचा, आणि हा सिलेबसचा पण इंट्रोडक्शन घेऊ. चॅप्टर्स इतक्या प्रकारचे दिलेले आहेत, 16 चॅप्टर्स तुमचे पूर्ण सिलेबसमध्ये प्रेझेंट आहेत. आणि आपण त्याच्यामध्ये जेव्हा चालू करू तेव्हा एक एक चॅप्टर पूर्ण डिस्क्राईब करू, त्याला डिटेलमध्ये करू, पाहू, अभ्यास करू. काही क्वेश्चन्स येतील, ते क्वेश्चन्सवर पण आपण बोलू. आणि नीटचा सिलेबस त्याच्याशी रिलेट करून आपण त्याचा पण NCERT सिलेबस प्लस स्टेट बोर्डचा अभ्यास दोघं मिळून एकसाथ त्या चॅप्टर्सला पुढे घेऊन जाऊ. अशा प्रकारे आपण हा सिलेबस जर पाहिला असेल तर अगदी छान आणि एकदम मस्त सिलेबस. याला आपण काय म्हणतो, तर चांगला सिलेबस दिलेला आहे. पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हा एकदम पूर्ण सिलेबस तुम्हाला मिक्स केलेला आहे त्यांनी. आणि समजला असेल तुम्हाला तर एवढ्यामध्ये आपल्याला चॅप्टर्सचे नाव पण समजलेले असतील. चॅप्टर्समध्ये आपल्याला काय काय नेमकं हायलाईट पाहिजे किंवा काय काय कीवर्ड्स येणार आहेत ते पण मी तुम्हाला आत्ता सांगितले. प्रत्येक पॉईंटला आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, डिस्क्रिप्शन त्याचं पाहणार आहे. प्रत्येक पॉईंटचं आपल्याला फंक्शनमध्ये आपण जाणार आहे, आणि मग ते जात असताना आपल्याला पुढे समजेलच की आपण कशा पद्धतीने जातो. तर मी बायोलॉजी या सिलेबस किंवा या विषयाचं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर मग ॲज अ न्यू टीचर ऑफ बायोलॉजी शिवनीती क्लासेसमध्ये तुमचं स्वागत. हो, तुम्हाला पूर्ण सिलेबसचं इंट्रोडक्शन समजलं असेल. मग उद्यापासून आपण रेग्युलर सिलेबस हा चालू करून देऊ, स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट चॅप्टर टू 16 चॅप्टर. मग आता इथे जेव्हा आपण पाहणार आहे तर फर्स्ट टर्ममध्ये तुम्हाला इथपर्यंत चॅप्टर्स येतात. फर्स्ट टर्म म्हणजे टर्मिनलपर्यंत, आणि मग ॲन्युअलमध्ये पूर्ण नंतरचे चॅप्टर्स येतात. पूर्ण चॅप्टर जेव्हा आपण पाहतो त्या पूर्ण चॅप्टरचं ॲव्हरेज करून तुम्हाला 100 मार्क्स करावं लागतं. एक ॲव्हरेज येतो. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलचं पण येतं. प्रॅक्टिकलची एक्झाम 30 मार्क्सची आहे आणि थिअरी 70 मार्क्सची आहे. नीटचा जर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर नीटमध्ये आपल्याला किती मार्क्स येतात, तर ते टोटल येतात 720 मार्क्स ची पूर्ण नीट आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला 360 मार्क्स कुठे येतात, तर ते बायोलॉजीमध्ये. ठीक आहे. आता बायोलॉजीमध्ये येत असतील तर ते पूर्ण 720 जे मार्क्स येतात, तर ते 180 क्वेश्चन्स तिथे आपल्याला पाहायला मिळतात. 180 क्वेश्चन्स, प्रत्येकी 720 मार्क्स. आणि बायोलॉजीचे 360 मार्क्स होतात. म्हणजे आपल्याला किती क्वेश्चन्स पाहावे लागतील, तर ते पाहावे लागतील आपल्याला 90 क्वेश्चन्स. म्हणजे 90 प्रश्न आपल्याला नीट एक्झाममध्ये पूर्ण 11वी आणि 12वीच्या सिलेबसमधून येणार आहे. जास्तीत जास्त पार्ट आपल्याला स्टेट बोर्डचा करायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला NCERT सिलेबस पण पाहायचा आहे. दोघं आपण एकसाथ पाहणार आहेत. फक्त त्याच्यात थोडंसं सिलेबसमध्ये तुम्हाला थोडे 2-4 पॉईंट्स इकडे तिकडे एक्स्ट्रा दिलेले आहेत, आणि त्याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहेत. तर फक्त नीटबद्दल बोलण्याचं झालं तर तुम्हाला 720 मार्क्स पूर्ण पाहायला मिळतात. त्याच्यामधून आपल्याला 360 सगळ्यात महत्त्वाचे मार्क्स आहेत, आणि हा सगळ्यात स्कोरिंग विषय होऊ शकतो नीटच्या दृष्टिकोनातून. म्हणून याच्याकडे थोडंसं जास्त लक्ष द्यायचं. आणि उरलेले जे 90 प्रश्न आहेत तिथे फिजिक्स आणि केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळतात. फिजिक्समध्ये 45 क्वेश्चन्स म्हणजे 45 क्वेश्चन्स, आणि केमिस्ट्रीमध्ये 45 क्वेश्चन्स. हे दोघं आपल्याला पाहायला मिळतात. तर हो, तुम्हाला पूर्ण गोष्टी समजलेल्या असतील. उद्यापासून आपण व्हॉट्सअपला तुमचे रेग्युलर टाईम टाकू, आणि माझ्या सकाळी तुमची बॅच आता फिक्स होणार आहे, आणि स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला व्हॉट्सअपला आत्ता आम्ही तो पाठवून देऊ. तर व्हिडिओला तुम्हाला वाटलं असेल, समजलेलं असेल तर लाईक करा, आणि आपण उद्यापासून सिलेबसला स्टार्ट करू. ठीक आहे.